अयोध्येतील राम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी देशात दिवाळी साजरी करण्यात येणार असून याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 31 मधील सर्व मंदिरांसह महापुरुषांच्या पुतळ्यांची साफसफाई करण्यात आली आहे। मला पण येऊन गेलं ना। तसेच प्रभागातील नीलकंठेश्वर मंदिर, पाथर्डी फाटा आणि महादेव मंदिर, गिरीधर नगर यांची साफसफाई आणि स्वच्छता करण्यात आली। प्रसंगी परिसरातील नागरिक, शिवसैनिक आणि भाजपा पदाधिकारी यांनी या ठिकाणी उपस्थित राहून श्रमदान केले। याबाबत माजी नगरसेवक सुदाम डेमसे यांनी अधिक माहिती दिली आहे। 22 तारखेला रामलल्लांचं अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठान होतंय। गेले 500 वर्षापूर्वीचं सर्व हिंदूंचं स्वप्न पूर्ण होतंय। माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचंही स्वप्न पूर्ण होतं ह्या निमित्ताने। म्हणून आम्ही सर्व महाराष्ट्रातील सर्व शिवसैनिक, सर्व हिंदू बांधव अतिशय खुश आहोत। आम्ही मोदींचं मनापासून आभारच मानतो। त्यांनी सर्व मंदिरं साफ करायला सांगितले, स्वच्छ करायला सांगितले आणि आम्ही ते सर्वजण करतो आहोत। परंतु ज्यांच्यामुळं मंदिरं टिकली असे आपल्या सर्व हिंदूंचे दैवत राजे शिवछत्रपती यांच्यामुळे हे सर्व मंदिरं टिकली। अशाही महापुरुषाचं मंदिर साफ झालं पाहिजे आणि ते मंदिर आमच्या हृदयात आहे। म्हणून आज ह्या प्रभाग 31 मधील सर्व मंदिर आम्ही साफ करतच आहोत। परंतु पहिलं आमचं मंदिर ज्या राजांनी बनवलं त्या राजांचं मंदिर आम्ही पहिलं साफ करून या मोहिमेला सुरुवात करतो आहे। अतिशय सर्व वातावरण राममय आहे। संपूर्ण हिंदुस्थानामध्ये राममय आहे। सर्व घराघरात राम आले आहेत आणि ही दिवाळीच आहे मोदी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे। आणि आम्हालाही मुख्यमंत्र्यांनी शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की आपणही प्रत्येक ठिकाणी दिवाळी साजरी करायची आहे, प्रत्येकाच्या घरात दिवाळी साजरी करायची आहे, प्रत्येक मंदिरात पूजा झाली पाहिजे, होम हवन झाले पाहिजे, महाप्रसाद झाले पाहिजे, सर्व ठिकाणी भगवे झेंडे लागले पाहिजे, आकाशकंदील लागले पाहिजे, सर्व बॅनर्स लागले पाहिजे। सर्व पद्धतीने सर्व महाराष्ट्र हा रामलल्लाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे। महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा मी भारत देश हा भारत जगातील सर्व हिंदू या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सज्ज झाला आहे आणि निश्चितच याचा सर्वांना आनंद आहे। धन्यवाद। या ठिकाणी माजी नगरसेवक तथा उपजिल्हा प्रमुख श्री सुदाम डेमसे, भगवान दोंदे, शिवसेना विभाग प्रमुख चेतन चुंभळे, भाजप द्वारका मंडळ उपाध्यक्ष एकनाथ नवले, समाजसेविका डॉक्टर पुष्पा पाटील, शाखा प्रमुख दीपक धोंगडे, महेश श्रीवास्तव, राकेश जोरी, सुनील नवले, किरण सोनवणे, संदीप डेमसे, पांडव डेमसे, नितीन मुंडे, किरण डेमसे, ऋषभ गवळी, सचिन चिंचखेडे आणि स्वयंसेवक उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नाशिक।